मला उन्हाळा बघायचा आहे, अनुभवायचा आहे. त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. तो लोक मुद्दामून भारंभार पैसा खर्च करून थंड हवेच्या ठिकाणी जातात आणि तुझं मात्र काय हे भलतंच. ते काहीही मला माहीत नाही. मला एकदा तरी उन्हाळ्याचा अनुभव घेऊ देत. तिकडे माहेरीही असंच आणि इथेही असंच. उन्हाळ्याच्या झळा सोसून आल्यावर झोपाळ्यावर बसून गार हवेची झुळूक मला अनुभवायची आहे. हा कसला भलताच हट्ट घेऊन बसली आहेस? अगं माझं ऐक तरी. नाही, माझा हा एवढासा हट्ट तरी तुम्ही पुरवलाच पाहिजेत. एवढी छोटीशी गोष्ट मला अनुभवायची, इतकंच तर मागतीये ना. होऊ दे तुझ्या मनासारखं, बघतो मी काय करायचं. आता तरी खुश ना. स्त्री हट्टापुढे कुणाचं काही चाललंय का? आजवर कुणाचंही काही चाललं नाही, तिथे प्रत्यक्ष महादेवांचं काय? हा वरील संवाद कैलासावर घडलाय उमा महेशांमध्ये. म्हणूनच मग प्रत्यक्ष या भवानीसाठी चैत्रगौरीच्या व्रताचं नियोजन श्री शंकरांनी केलं. याबाबतची एक छानशी कथा तुम्हाला सांगते. दशकन्या सतीने महादेवांचा झालेला अपमान सहन न होऊन यज्ञामध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवले आणि हीच दशकन्या सती पार्वतीच्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली आणि अखंड तप करून तिने महादेवांना पती म्हणून प्राप्त करून घेतलं. आणि पूर्वीच्या 7 जन्मात केलेल्या अपमानाचं काही प्रमाणात तरी परिमार्जन व्हावं म्हणून आपल्या या लेकीला हिमालयाने चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत महादेवांसह माहेरपणाला येण्याचं आमंत्रण दिलं आणि अतिशय आपुलकीनं आणि प्रेमाने पार्वती आणि शंकरांचा पाहुणचार केला. आणि म्हणूनच हे चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाचं आयोजन आपण करत असतो. कडक उन्हात जाऊन आलं की क्षणभर झोपाळ्यावर बसून झोका घ्यायचा हे सगळ्यांनाच आवडतं. मग ही चैत्रगौर तरी याला अपवाद कसा ठरेल? ऐन उन्हाळ्यात येणारा हा चैत्रगौरीचा उत्सव चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या तृतीयेला गौर बसवली जाते. ती अक्षय तृतीयेपर्यंत असते. छोट्याशा झोपाळ्यावर ही छोटीशी गौर विराजमान होते. जणू काही लेकच महिनाभर माहेराला आली आहे या भावनेनं तिचं सर्वत्र कोड कौतुक केलं जातं. स्त्रियांसाठी त्यांचा महत्त्वाचं असणारं हळदी कुंकू हे चैत्र महिन्यातच होतं. खूप आधीपासून या हळदी कुंकवाची आखणी मनात चाललेली असते. याच्या खूप छान आठवणी प्रत्येकीच्या मनात रुंजू लागतात. माझ्या माहेरी दापोलीला गौरीची आरास करायची पूर्ण जबाबदारी ताई आणि मी घ्यायचो. आमच्या घरी खूप फुलझाडं आहेत. पांढरा चाफा, तांबडा चाफा, मोगरा, बकुळ, कुंड अशी छान सुवासिक फुलं परड्यात भरून आणायची. बकुळीचे 4-4 पदरी गजरे आम्हाला घालण्यासाठी सकाळपासूनच ओवून ठेवायचे. ऐनवेळी गडबड नको ना म्हणून. माझ घरातली सगळी रचना बदलून आरास करण्यासाठी ऐसपैस जागा करण्यापासून ते जागच्या जागी त्या वस्तू लावेपर्यंत उत्साह टिकवून ठेवायला लागायचा. टेबलमध्ये ठेवायचं. दोन्ही बाजूंनी काठपदराच्या नऊवारी साडीचे पदर छान चौकोनी जागा करून तयार करून घ्यायची. साडीच्या काठाबरोबर छान पांढऱ्या आणि तांबड्या चाफ्याच्या फुलांच्या माळा सोडायच्या. ही झाली पूर्वतयारी. मग टेबलापेक्षा कमी उंचीचे साधारण 5 पायलीचे डबे घ्यायचे. त्यावर फळी ही झाली दुसरी पायरी. मग चौरंग ही चौथी आणि मग पाट ही 5वी पायरी. अशा 5 पायऱ्या तयार करून घ्यायच्या. मग त्यावर परत एक छानशी साडी त्याच रंगाच्या किंवा विरुद्ध रंगाची रंगसंगती करत त्यावर विणलेले रुमाल, शोभिवंत ब्लाऊज पीस असं सगळं घालून घ्यायचं. सगळ्यात वर चैत्रगौरीच्या शेजारी समई आणि हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवायच्या. आंबे डाळ, खिरापत, सुपारी आणि खास गौरीसाठी तयार केलेले फराळाचे पदार्थ असतात. दुसऱ्या पायरीवर शोभेची फळं, लाकडी असतात बरं का कधीकधी, खास सावंतवाडीहून आणलेली असत. तिसऱ्या पायरीवर कारल्याची मगर, टमॅटोची फुलं, कलिंगडाची परडी, काकडीची बोट अशी कौशल्यपूर्ण रचना. त्यानंतर देवदेवतांच्या प्राणी, पशुपक्षी यांच्या चिनी मातीच्या छान छान मूर्त्या. हे सारं एकत्र नांदत असतं. अगदी गाई व्याघ्र एका ठाई झाले या भानुदास यांच्या उक्तीप्रमाणेच. 5वी पायरी मात्र एकदम वैशिष्ट्यपूर्ण अशी असायची. ती म्हणजे घरातल्या एखाद्या मोठ्या आरशाच्या बाजूने माती शेण थापून त्याचं छान तळं बनवलं जायचं. तळ्याच्या काठाने छान झाडी लावायची. मग त्यात मासे, मगरी, पाण वनस्पती सोडल्या जायच्या. भिजवलेले हरभरे सोलून वाटीला लावले की खूपच सुंदर दिसतात.
अशा 2 वाट्यात कोकमचं सरबत आणि पन्हं भरून ठेवायचं. ही विरुद्ध रंगसंगती खूप छान दिसते. त्यापुढे मापट्याची बाळं ती पण कुंच्या घालून देवीकडे तोंड करून बसायची. भांड्यात हिरव्या कैरीचा राघू चोचीला कुंकवाची लिपस्टिक लावून रंगवून बसायचा. श्री चैत्र गौरी प्रसन्न ही छोटीशी रांगोळी देवी पुढे, तर अंगणात चैत्रांगण असायचं. तिथल्यापेक्षा इकडे ही चैत्रांगणांची पद्धत जास्त पाहायला मिळते. सगळी आरास मनासारखी झाली की मग आई किंवा आजी चैत्रगौरीचा मोगरा आणि बकुळीच्या फुलांनी सजवलेला झोपाळा आणून तिथे वर ठेवायच्या. देवीच्या झोपाळ्यामागे एक नक्षीदार मोठासा आरसा लावला जायचा. मग ह्या सगळ्याला परिपूर्णता लाभायची ती देवी विराजमान झाल्यावर. हुश्य हुश्य करत उन्हाळा असला तरी घरातल्या सगळ्या स्त्रियांनी चैत्रगौरीसारखंच नटायचं आणि मग सगळ्यांना हसत मुखाने हळदी कुंकू द्यायचं. चैत्रगौरीच्या मागच्या छानशा आरशात येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गौरया दिसायच्या. यानंतर सुवासिनींना वाण दिलं जायचं. भिजत टाकलेले हरभरे भरून त्यांची ओटी भरली जायची. ते वेताच्या परडीत उपसून ठेवले जायचे. पन्ह्याची तयारी आधीच 1 दिवस केली जायची. आंबा डाळीसाठी डाळ शिजवायची, वाटायची. त्यावेळेला मिक्सर नसल्यामुळे पाट्यावरच ही डाळ जाडसर वाटली जायची. साखर खोबऱ्याची खिरापत आणि घरी बनवलेली सुपारी असा सगळा साग्रसंगीत बेत असायचा. येणाऱ्या प्रत्येक सुवासिनीवर चांदीच्या नक्षीदार गुलाबदाणीमधून गुलाब पाणी शिंपडून तिचं स्वागत केलं जायचं. यानंतर हळदी कुंकू, चांदीच्या अत्तरदाणीतलं सुगंधी अत्तर लावायचं. आंबेडाळ देण्यासाठी चांदिवड्याची मोठी पानं काढून स्वच्छ पुसून ठेवायची. पन्हं देण्यासाठी ठेवणीतल्या वाट्या किंवा फुलपात्र काढली जायची. असं क्रमाने सगळ्यांना दिलं जायचं. शेवटी ओल्या हरभऱ्याने तिची घसघशी ओटी भरायची. ऋतू आणि सणांची सांगड घालणाऱ्या पूर्वजांबद्दलचा आदर अधिकच दुणावतो आणि अभिमान वाटतो. त्या ऋतूनुसार होणारी फळं भरपूर खा. या चैत्रगौरीच्या हळदी कुंकवातही 2 पदार्थ कैरीचेच आहेत हे लक्षात घ्यायला हवं. खरोखरच निसर्ग इतका शिकवणारा, समजून घेणारा आणि योग्य वेळेला योग्य तेच देणारा दुसरा गुरु नाही. उन्हाळा सुरू झाला की जास्त रसाची फळं आपल्यासाठी तयार असतात. कलिंगड, द्राक्ष, आंबा इत्यादी. उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास होतो, त्यावर उत्तम घरगुती उपाय म्हणून कैरी वापरली जाते. कैरी चुलीत टाकायची आणि त्यात कैरीचा गर काढून घामोळ्यावर लावून तांब्याच्या घागरीत पाणी भरून वर दादरा बांधून ती उन्हात कडकडीत तापून दुपारच्या भर उन्हात अंघोळ करायची. असा हा आमच्या आजीचा उपाय. थोडक्यात काय तर आपले सण उत्सव ह्यांना फक्त धार्मिक परंपरा नाही, तर त्यामागे विज्ञानाचा अभ्यासही खूप उत्तम रीतीने केलेला आहे. हे लक्षात घेऊन अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपण आपले सण साजरं करणं हे आपलं आद्य कर्तव्य असं वाटतं. चैत्रगौरीबद्दलचा हा एक सुंदर लेख आपल्यासोबत आज शेअर करावासा वाटला, कारण चैत्रगौरीचा महिना सुरू आहे आणि अनेक घरांमध्ये चैत्रगौरी विराजमान झाली आहे. हा लेख याचं लेखन केलं आहे आपल्याच एक मैत्रिणी आहेत, सौ श्रद्धा श्रीनिवास गोळसे यांनी लेखन केलेला हा लेख चैत्रगौरीचा आज आपल्यासमोर या माध्यमातून सादर केला.